आणि त्यांची सोय न करता त्यांना प्रचंड मोठ्या त्रासाला तोंड द्यायला लागणं, हा असा कोण शहाणा आहे की ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, याची चौकशी झाली पाहिजे। नियत खराब आहे, यांची नियत खराब आहे, यांची नीती खराब आहे। यांना पेटाच्या टाळूचं लोणी खायचं आहे की ते नशीबवान होते, त्यांना भाग्यशाली विरोधी पक्ष होता ज्याचं त्यांनी कौतुक केलं। हे आमचं दुर्दैव आहे की असा भाग्यशाली विरोधी पक्ष आम्हाला नाही। तो शहाणा कोण हे ओळखण्यासाठी प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे। अध्यक्ष महाराज, हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होतो का? परवा हायकोर्टाने या संदर्भातली PIL फेटाळली। हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होत नाही आणि या संदर्भामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का होत नाही याचं विस्तृत अध्यक्ष महाराज या संदर्भातलं विवेचन हे विभागाच्या माध्यमातून आलंय। कारण सदोष मनुष्यवध गुन्हा या संदर्भामध्ये संविधानातल्या ज्या तरतुदी आहे यामध्ये हेतू हा मृत्यूच्या संदर्भात असला पाहिजे। या संदर्भात त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की एखाद्या व्यक्तीने खड्डा खोदून त्यामध्ये पडावा या भावनेने जर त्या संदर्भामध्ये कृत्य केलं असेल तर तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा होतो। PIL फेटाळण्यात आली। नंबर 2, या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये व्यवस्थेचं जर आपण आकलन केलं तर अतिशय उत्तम नियोजन प्रशासनाने केलं होतं, ज्यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्यांना दिला, केदार साहेब गंभीर विषय ऐकून घ्या तुम्ही। अध्यक्ष बसून या संदर्भामध्ये बोला बोला मंत्री महोदय आपण बोला, मंत्री महोदय आपण बोला। अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज बोला, आपण बोला। या संदर्भामध्ये त्यांनी दुसरा प्रश्न केला की पिण्याच्या पाण्याचे नळ नव्हते, पिण्याचं पाणी नव्हतं, याच्याही संदर्भात माहिती घेतली। एकाही श्री भक्तांनी व्यवस्थेबद्दल तक्रार केलेली नाही। एकाही या ठिकाणी लाखो श्री स्वयंसेवक आले होते, लाखो श्री सदस्य आले, अशी कोणतीही तक्रार या ठिकाणी श्री सदस्यांकडून आलेली नाही। नंबर 3, ज्यांच्या कुटुंबात मृत्यू झाले त्या कुटुंबातूनही माहिती घेण्यात आली की या संदर्भामध्ये व्यवस्थेमध्ये काही तक्रार होती का? कारण या संदर्भातली जी शासकीय माहिती आहे अध्यक्ष महाराज, साधारणतः 2650 नळ जोडणी, 7.5 किलोमीटरची पाईपलाईन, प्रत्येक 10 मीटरवर 4 नळाचं उत्तर होऊ दे, उत्तर कंप्लीट होऊ दे, उत्तर झाल्यावर तुम्हाला देतो। स्वच्छतागृहाचे टँकर्स, 201 अतिरिक्त टँकर्स, 65 सिंटेक्स टाक्या, 567 श्री सदस्य पिण्याच्या पाण्यासाठी तिथे होते। अध्यक्ष महाराज, त्या ठिकाणी मोठा भक्तिसागर होता हे खरं आहे। 306 एकर मध्ये बसण्याची व्यवस्था होती आणि 306 एकर मध्ये मंडप टाकायचा जर विचार आला असता तर त्या ठिकाणी व्हेंटिलेशन आणि सफोकेशनचा विषय निर्माण झाला असता। लाखो भक्त त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज एकत्र आले होते। ठीक आहे, या संदर्भातली व्यवस्था करताना अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे हा प्रश्न मृत्यू झालेला आहे आणि या दुर्दैवी प्रसंगासाठी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं त्याच मंत्री महोदयांना हा प्रश्नाचं उत्तर द्यायला देणं आणि त्यांनी त्याचं समर्थन करणे इनडायरेक्टली, असा हा प्रकार सभागृहात आज दिसतोय। खरं म्हणजे याचं उत्तर गृह खात्याने द्यायला पाहिजे होतं, हा विषय गृह खात्याकडे द्यायला पाहिजे होता। त्यामुळे आमची पहिली मागणी ही आहे की हा प्रश्न राखून ठेवून उद्या पहिल्या नंबरलाच गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय हा आहे की 3 महिने कमिटी करून झालं, 3 महिने झाल्यानंतरही त्या कमिटीला आता 13 जुलैला तुम्ही 1 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे। असला कसला गहन प्रश्न आहे? मृत्यू झालेला आहेत,
लोकांना 3 महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय काय पद्धतीने आयोजन झालं, कोणी आयोजन केलं, हा कोण, अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे, आपुलकी आहे, त्यांच्याबद्दल कोणाची तक्रार नाही, पण भर उन्हात 650 एकर मध्ये 20 लाख लोकांना बोलवणे आणि त्यांची सोय न करता त्यांना प्रचंड मोठ्या त्रासाला तोंड द्यायला लागणं, हा असा कोण शहाणा आहे की ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, याची चौकशी झाली पाहिजे आणि या शहाण्या व्यक्तीने ज्याने हा कार्यक्रम घेतला त्याला अध्यक्ष महोदय कारणीभूत ठरवलं पाहिजे। आणि म्हणून 3 महिन्याचा तपास करणारी समिती आहे, त्या समितीला आता परत 1 महिन्याची मुदतवाढ देऊन न देता ताबडतोब 15 दिवसात समितीचा अहवाल सभागृहासमोर आणा। हाऊस संपायच्या आधी समितीने काढलेले निष्कर्ष सभागृहासमोर ठेवले पाहिजेत, हीच आमची मागणी आहे। आणि हा प्रश्न याला उत्तर देता येणार नाही, गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून प्रश्न राखून ठेवावा। बोला अध्यक्ष महाराज, मंत्री महोदय आपण बोला। या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज, नियत खराब आहे, यांची नियत खराब आहे, यांची नीती खराब आहे। बोला, यांना प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायचं आहे। उत्तर घ्या ना मग, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायचं आहे यांच्या, हे योग्य नाही, हे योग्य नाही। तुम्ही प्रश्न विचारत उत्तर देऊ दे, हे योग्य नाही। मी तुम्हाला पॉइंट ऑफ ऑर्डर हरकतीच्या मुद्द्यावर बोलायला दिलेलं आहे, हे योग्य नाही। तुम्हाला उत्तर ऐकायला लागणार, हे योग्य नाही। बसून घ्या, बसून घ्या, हे योग्य नाही। अध्यक्ष महाराज, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी मुदतवाढ का द्यावी असा प्रश्न उपस्थित केला। मुदतवाढ देण्याच्या मागची कारणं समिती प्रमुखांनी मुदतवाढ मागितली। नैसर्गिक न्याय तत्वानुसार अहवाल वस्तुनिष्ठ यावा, याचं सूक्ष्म अध्ययन करता यावं, सर्व बाजू तपासता याव्यात, यासाठी समिती जाहीर केल्यानंतर या समितीला मुदतवाढ दिली। अध्यक्ष महाराज, या अगोदरच्याही अशा घटनांच्या बाबतीमध्ये जेव्हा अभ्यास केला गेला, गोवारी हत्याकांड झालं, चुकीचं आहे अध्यक्ष महाराज। गोवारी हत्याकांडामध्ये साधारणतः 23 नोव्हेंबर 1994 ची घटना होती। कशासाठी आहे? सन्माननीय तात्कालिक शरद पवारांनी नेमली, पण समितीने सुद्धा अशी नाही का? आणि मार्च 28, 1998 ला न्यायमूर्ती दानीने अहवाल दिला, कारण असे अहवाल देताना त्याला काही कालावधी द्यावा लागतो, अन्यथा वस्तुनिष्ठ सत्यनिष्ठ या संदर्भातला अहवाल सरकारला अशा घटना थांबवण्यासाठी याचा वस्तुनिष्ठ अहवाल यावा असा प्रयत्न साधारणतः करावा लागतो। अध्यक्ष महाराज, दुसरा प्रश्न त्यांनी केला की चौकशी किंवा त्याचं उत्तर त्याच मंत्र्यांनी द्यायचं असतं का? आपण गोवारी हत्याकांड झालं, आरोप कोणावर होता? सन्माननीय शरद पवार साहेबांनी। 114 गोवारी यांचा मृत्यू झाला, 500 लोक जखमी होते, उत्तर शरद पवार साहेबांनी दिलं। जेव्हा या ठिकाणी मांढरदेवी घटना झाली, 293 लोकांचा मृत्यू झाला, सन्माननीय RR पाटील साहेबांचं अतिशय उत्तम भाषण या संदर्भामध्ये उत्तर त्यांनी दिलं। आणि उत्तर देताना खरं तर RR पाटील साहेबांचं आज आठवण केली पाहिजे। ते म्हणाले की अशा प्रकारची घटना घडल्यानंतर सत्तेमध्ये असलेल्या लोकांवर दोषारोप केले जातात। मी देतो तुम्हाला, सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षाचे सुद्धा लोक आले होते, त्यांनी या घटनेकडे राजकारणाच्या दृष्टीने न पाहता मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे। ज्यावेळी माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न येतो त्यावेळी राजकारण व शहाणपणा पक्षभेद विसरून सर्वांनी आपापल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। उष्णतेच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महाराज, काही लोकांनी अतिशय शूद्र राजकारण, हा दुपारी कार्यक्रम हा स्त्री सदस्यांशी चर्चा केली, स्त्री सदस्य असं म्हणाले की सायंकाळी जर हा कार्यक्रम घेतला असता तर लाखो भक्त, सागरातले भक्त हे लाखो लोक दुपारी येऊन बसतील, आणि म्हणून रात्री ते 1.5 लाख लोक मुक्कामाने आले। सकाळी 10चा कार्यक्रम होता, आणि एवढंच नव्हे
IMDनी आपण जेव्हा माहिती घेतली अध्यक्ष महाराज, IMDनी त्या दिवशी 34.1 एवढी मॅक्झिमम टेम्परेचर सांगितलं होतं, पण ही दुर्दैवी घटना होती. त्या दिवशी अचानक IMDनी सांगितल्यानंतर सुद्धा ही 38 ह्युमॅडिटी आणि टेम्परेचर हे वाढलं आणि त्याचा परिणाम पोस्टमॉर्टम मध्ये सुद्धा उष्माघातातून हेच सांगितलं. पण आमच्याकडे काही राजकीय पक्ष सत्तेसाठी एवढे लालसा ठेवू नये. अध्यक्ष महाराज भेट दिली, 1 रुपयाची मदत त्यांनी केली, कोणतीही सूचना केली नाही. फक्त एक काळ असा होता की या सभागृहाचा उपयोग या सभागृहाचा उपयोग लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, सरकारला मौल्यवान सूचना करण्यासाठी व्हायचा. पण आता काही लोक शहाणपणा करत, काही लोक याचेही शुद्ध राजकारण करून या सभागृहाच्या आयुधाचा उपयोग सत्तांधपणे सत्तेच्या खुर्चीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करतायत. अशा लोकांचा महाराष्ट्राच्या जनतेने निषेधच केला पाहिजे. मी स्वतः या संदर्भामध्ये या चौकशी म्हणजे या संदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल देणाऱ्यांना विचारणा एकदा नव्हे दोनदा केली की या सदस्यांपैकी कोणीतरी एखादी मूल्यवान सूचना केली आहे का. एकही मूल्यवान सूचना यापैकी एकानेही केली नाही. शूद्र राजकारण करायचं, सत्तांध राजकारण करायचं, कार्यक्रमाला बदनाम करायचं, अरबी सागराने हेवा करावा एवढा मोठा भक्तिसागर तिथं जमा झाला. त्या कडक उन्हात सुद्धा भक्ती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या धर्मपत्नी स्वतः चिरंजीव भक्तिभावानी कडक उन्हात बसले होते आणि तक्रारी करणाऱ्यांनी PIL टाकली. कोर्टाने सुद्धा विचारणा केली. तुमच्याकडे काही या संदर्भातले पुरावे असतील तर निश्चितपणे दिले पाहिजे. हे स्वर्गीय RR पाटकांची आठवण येत आहे की ते नशीबवान होते, त्यांना भाग्यशाली विरोधी पक्ष होता ज्याचं त्यांनी कौतुक केलं. हे आमचं दुर्दैव आहे की असा भाग्यशाली विरोधी पक्ष आम्हाला नाही. हे आमचं दुर्दैव आहे की अतिशय शुद्ध राजकारण हे करताय. स्वर्गीय RR पाटलांचा आत्मा जयंत पाटलांच्या अशा शहाणपणाच्या वक्तव्यामुळे निश्चितपणे दुःखी होत असेल. जयंत पाटील साहेब, आपण उत्तर ऐकलेलं आहे. आता बसून घ्या, ते बोलतात ना, आणि बसून घ्या, ते बोलतात. बसून घ्या, उत्तराचा बसून घ्या, बसून घ्या, एक मिनिट बसून घ्या, सगळ्यांनी बसून घ्या. या ठिकाणी RR पाटलांनी उत्तर दिलं ते होम मिनिस्टर म्हणून दिलं. मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांच्या उत्तराचा उल्लेख केला, ते मुख्यमंत्री असतानाचं उत्तर दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय 2 मिनिटं आपण बसा, माझ्यानंतर तुम्हाला संधी मिळेल. आपण बसा. तो शाणा कोण हे उडकण्यासाठी प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. चर्चा घेऊ ना पुढे. तुम्ही आयुधातनं वापर करा. मी देतो चर्चा. चला चला बिल घ्या.